आज आपण जो भाग पाहतोय तो म्हणजे कार्डिओग्राम. कार्डिओग्राम ईसीजी म्हणतात. आपण ईसीजी काढलेला आपण पाहिलेलं असेल, आपल्याला माहित आहे आपलं ईसीजी नक्की काय असतो. ईसीजी ईसीजी पहा, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, the graphical record of electrical variation detected at the surface of the body during their propagation through the wall of the heart is electrocardiogram. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय की हार्टच्या वॉलमध्ये करंट जेव्हा ट्रान्सफर होत असतो तेव्हा तिथं जे इलेक्ट्रिक डिप्लेशन येतं, इलेक्ट्रिक व्हेरिएशन येतं, हे इलेक्ट्रिक व्हेरिएशन आपल्या बॉडी सरफेसवरती मिळतं, तर ते त्याचं रेकॉर्ड केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ईसीजी. काय ना शॉर्ट फॉर्म आहे ईसीजी, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा संबंध आहे, कार्डिओ म्हणजे हार्टचा, आणि त्याचा ग्राफ घेतलेला आहे म्हणून त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतात. परत पहा डेफिनेशन, ग्राफिकल recording of electrical variation detected at the surface of the body during their propagation through the wall of the heart is called as a electrocardiogram or ECG. This recording may be in the form of printout or ऑन स्क्रीन डिस्प्ले. आता हा ग्राफ कसा मिळतो, एक तर आपल्याला ग्राफ काय होतो, प्रिंट पेपरवरती प्रिंट सुद्धा काढून आणता येतो. आता इथं फोटोग्राफ मध्ये मी दाखवलेला हा प्रिंट काढलेला आहे, बरोबर का नाही. अशी लांब स्ट्रीप अशी आपल्याला कंटिन्युअस काढता येते. आणि जनरली आयसीयू मध्ये पेशंट असतात, त्यांना मॉनिटर समोर लावलेला असतो, स्क्रीन लावलेला असतो, त्या स्क्रीनवर आपण ग्राफ दिसत असतो, बरोबर आहे का नाही. तर तो जो ग्राफ आहे मॉनिटरवरचा दिसणारा, एकतर तो दिसत असतो, पाहत असतो आपण, किंवा प्रिंट सुद्धा काढू शकतो. प्रिंटरला तेच जोडलं की काय होऊ शकतो, प्रिंट सुद्धा निघू शकते. तर द रेकॉर्डिंग मे बी इन द फॉर्म ऑफ प्रिंट आउट ऑर ऑन स्क्रीन डिस्प्ले, स्क्रीनवर दिसणे. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर धिस रेकॉर्डिंग इज द ईसीजी मशीन. काय आहे, ज्या मशीनच्या साह्याने आपण हा ग्राफ काढतो त्या मशीनला काय म्हणतात, ईसीजी मशीन किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ग्राफ आणि ग्राफ, ग्राफ म्हणजे रेकॉर्ड काढलेलं, आणि ग्राफ म्हणजे ज्या मशीनच्या साह्याने काढायचं त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. पहा, ग्राफ म्हटलं की आपलं नेहमी फसगत होते, एमसीक्यू चे प्रश्न चुकतात. ग्राफ म्हटलं की आपण रेकॉर्ड, इथं जो ग्राफ दिसतोय, एक्स लाईन, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, आणि त्याच्यावर काढलेला ग्राफ दिसतोय असं, आणि म्हणून बरोबर ह्याला काय म्हणतो आपण, ग्राफ म्हणतो. पण हे जे समोर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो काय आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे. आणि ज्या मशीनला काढला त्या मशीनला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असे म्हणतो. धिस इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट्स अँड एम्प्लिफाईज द सिग्नल्स. मशीन, त्या मशीनच्या साहाय्याने काय होतं, तो हार्ट कडून येणारे सिग्नल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेरिएशन्स आहेत, ते सिग्नल्स रिसीव्ह करतो आणि एम्प्लिफाय करणे म्हणजे जास्त वाढवून दाखवणे. म्हणजे एम्प्लिफायर आवाज कसा वाढवतो, ध्वनी क्षेपक आवाज वाढवतो, माईक, बरोबर आहे का नाही. तशा पद्धतीनं तो काय केला जातो, आपल्याला कळेल एवढ्या पद्धतीनं मोठा करून तो दाखवण्याचं काम करतो. अगदी मायन्यूट करंट असतो तो, अगदी मायन्यूट सूक्ष्म करंट असतो, की लहान पेन्सिल सेल सुद्धा, गेलेला पेन्सिल सेल जरी असेल त्याचा सुद्धा करंट सुद्धा जास्त असतो, तर त्याच्यापेक्षा कमी करंट असतो, पण तो काय केला जातो, या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने डिटेक्ट केला जातो. आता व्हेरियस इलेक्ट्रोड्स आर यूज टू रेकॉर्डिंग द सिग्नल्स. आता हे सिग्नल रेकॉर्ड करण्यासाठी आपल्या बॉडीवरती काय केले जातात, इलेक्ट्रोड लावलेले जातात, सेन्सर लावले जातात. आणि सेन्सर लावल्यापूर्वी काय करतात, पहिल्यांदा तिथं जेली लावली जाते, आणि जेलीवरती ते सेन्सर इलेक्ट्रोड लावले जातात, आणि वरनं चिकटपट्टी लावून काय करतात, स्थिर ठेवतात, बरोबर आहे का नाही. आता जेली काय आहे, तर हा जेली तिथं आपल्या बॉडीमध्ये होणारे बदल आहे, ते बदल लगेच वरती सेन्सरला कळवण्याचं काम करतात. म्हणून ते काय, म्हणजे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक व्हेरिएशन साठी ते जेली वापरला जातो. आणि ग्राफ काय केला जातो, काढला जातो. तर various electrodes are used to recording the signals. 4 electrodes are positioned on the limbs. 4 इलेक्ट्रोड्स, पूर्वी 3 वापरत होते, आता 5 वापरतात, 7 वापरतात. तर त्यातले 4 इलेक्ट्रोड्स मधले पोझिशन ऑन द लिंब, लिंब म्हणजे हात आणि पायाला, हाताला आणि पायाला
दंडाला आणि मांडीला असे काय केले जातात, लावले जातात. 2 ऑन आर्म्स अँड 2 ऑन लेग्स, 2 हाताला आणि 2 पायाला लावले जातात. दीज आर लिंब इलेक्ट्रोड्स, या 4 ना काय म्हणतात, ह्या 4 इलेक्ट्रोडना आपण काय म्हणतो, लिंब इलेक्ट्रोड्स असं म्हटलेलं आहे. 6 इलेक्ट्रोड्स आर पोझिशनड ऑन चेस्ट, आणि छातीच्या भागावरती काय करतात, आता 6 इलेक्ट्रोड लावतात. जेवढं सेन्सरी इलेक्ट्रोड जास्त तेवढं गॅरंटेड आपल्याला ग्राफ चांगल्या येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशा पद्धतीने आता 6 4 10 झाले इलेक्ट्रोड्स. तर अशा पद्धतीने आता जादा इलेक्ट्रोड सुद्धा वापरायला लागलेले आहेत. दीज आर चेस्ट इलेक्ट्रोड, छातीवर लावतात त्यांना चेस्ट इलेक्ट्रोड्स म्हणतात. 3 सुद्धा चालतात छातीवरचे. 3 आणि 2 हातावरती लावले तरी सुद्धा 5 इलेक्ट्रोड चालतात. काही जुन्या मशीन्स आहेत त्यांना 5च आहेत. इन अ नॉर्मल रेकॉर्ड 3 डिफरंट वेव्स आर रेकॉर्डेड. आता ह्या ग्राफ मध्ये काय होतंय पहा, 3 वेव्स आपल्याला दिसत आहेत. पी एक दिसतोय ग्राफ मध्ये, एक्सपांड करून पहा, तुमच्या समोर आहे ग्राफ आहे पी. म्हणजे बेसलाईन पहा, झिरोच्या खाली जरा बेसलाईन दिसते का, तर ही बेसलाईन काय केलेली, बेसलाईन पासून थोडस वर आलेली ही पी वेव्ह आहे. पी वेव्ह म्हणायचं त्याला, म्हणजे सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत पी वेव्ह म्हणणार. इज अ स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेसलाईन ऑफ ग्राफ. ग्राफच्या बेसलाईन पासून थोडस वर आलेला भाग त्याला काय म्हटलेला आहे, पी वेव्ह म्हटलेला आहे. इट रिप्रेझेंट द ॲट्रियल डिपोलरायझेशन, आणि याला काय म्हणतात, ॲट्रियल डिपोलरायझेशन असं म्हणतात. द क्यूआरएस कॉम्प्लेक्स स्टार्ट ॲज अ सिग्नल डाऊन डिफ्लेक्टेड फ्रॉम द बेसलाईन, आणि क्यूआरएस पी इथं क्यू दाखवलं, ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. पुढच्या डायग्राम मध्ये बघा, पुढं या डायग्राम मध्ये पुढच्या बाजूला क्यू ॲरोच्या वरती आहे तो क्यू आहे. लक्षात, तर इथं गोंधळ म्हणजे जवळ आल्यावर काय होईल, अडचण निर्माण होईल म्हणून क्यू दाखवलेलं नाही. पण जिथं पी वेव्ह संपते खाली येते बेसलाईनला, ओरिजिनल पोझिशनला येते, तिथे क्यू आहे. तर क्यू आर एस, आणि पुढच्या टोकाला काय आहे, एस शब्द आहे. टी आणि ह्याच्यामध्ये एस शब्द आहे. तर ही एस वेव्ह, बरोबर आहे, क्यू आर एस कॉम्प्लेक्स अँड टी वेव्ह, आणि शेवटची दिसते ती काय आहे, टी वेव्ह आहे. पी वेव्ह इज अ स्मॉल अपराइट डिफ्लेक्शन फ्रॉम द बेसलाइन ऑफ ग्राफ. इट रिप्रेझेंट द ॲट्रियल डिपोलरायझेशन. ॲट्रियल ऑरिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा हे काय होतं, हा पी वेव्ह येते तेव्हा त्याला डिपोलरायझेशन झालेलं असतं. क्यू आर एस कॉम्प्लेक्स स्टार्ट ॲज अ स्लाइट डाऊनवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेसलाइन. बेसलाईन पासून थोडस खालच्या भागाला आलेली असते आणि पुन्हा वर जाते, अशी जी आहे त्याला क्यू आर एस, तिने एकत्र मिळून सांगितलेलं आहे क्यू आर एस कॉम्प्लेक्स. काय म्हटलेलं आहे, क्यू आर एस कॉम्प्लेक्स म्हटलेलं आहे. द क्यू आर एस कॉम्प्लेक्स starts as a slight downward deflection from the baseline, continues as a sharp and large upright wave, and ends as a downward wave. QRS complex represent the ventricular depolarization. काय म्हटलेलं आहे, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हाची कंडिशन आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. टी वेव्ह इज स्मॉल, वाईड अँड युजली इलेव्हेटेड वेव्ज. वरच्या बाजूला आपल्याला दिसणारी ही टी वेव्ज आहे. ही टी वेव्ह सुद्धा वरच्या बाजूला दिसते, छोटीशी वेव्ह आहे. वाईड अँड युजली अपवर्डली इलेव्हेटेड वेव्ज वेव्ह. इट रिप्रेझेंट द व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, आणि अशा पद्धतीनं व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजे पीची जिथं सुरुवात होते तिथून टीचा शेवट होतो इथपर्यंतचा म्हणजे 0.8 सेकंदाचा कालावधी झाला. 0.8 सेकंद इथं दाखवलेलं आहे पी, पुढची पी वेव्ह सुरू होईपर्यंतचा कालावधी म्हणजे 0.8 सेकंद. तेवढ्या वेळात एकदा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होऊन रिलॅक्स झालेलं असतं. आता ईसीजीचा इम्पॉर्टन्स काय, सिग्निफिकन्स आहे, कशासाठी ईसीजी काढतात, इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स ऑफ ईसीजी. ईसीजी हेल्प टू डायग्नोज द एबनॉर्मल इन कंडक्टिंग द पाथवे. काय आहे, जो हार्ट मध्ये जे इलेक्ट्रिक करंट जो वाहतोय त्याच्यामध्ये ॲबनॉर्मलिटी काय, अयोग्य काय चाललंय काय, हे करण्याचं डायग्नोस त्याच्यामध्ये होतं. म्हणजेच हार्टचं वर्किंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे का हा आपल्याला समजतो.
हार्टच्या वर्किंग मधला प्रॉब्लेम आपल्याला समजू शकतो. एनलार्जमेंट ऑफ द हार्ट चेंबर्स. हार्ट आहे ते काय झाले असतं, मोठं झालेलं असतं काही वेळा. तर हार्ट चेंबर एनलार्ज झालेत का? डॅमेज ऑफ कार्डियक मसल्स. हृदय काय झालेलं आहे, डॅमेज होतंय का? रिड्युस्ड ब्लड सप्लाय टू कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्सला काय झालेलं आहे, रक्तपुरवठा कमी झालेला आहे. एन्जिओग्राफीमध्ये जे ब्लॉकेज दिसणार आहे त्याच्या पद्धतीचे ब्लॉकेज आहेत का हे समजण्यासाठी सुद्धा, म्हणजे हार्टचं ब्लॉकेज असेल तर वर्किंग चालणार नाही, आणि वर्किंग चालत नाही म्हटलं की कुठंतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून ब्लॉकेज आपण ईसीजी काय करू शकतोय, त्याचा एन्जिओग्राफी करू शकतो. कॉज ऑफ चेस्ट पेन. छातीत का दुखते याचं कारण ह्या ग्राफवरून आपल्याला समजू शकतं. फिजिकल कॅन फाइंड आउट द डिफेक्ट इन द हार्ट बाय एक्झामिनिंग द वेव्ह पॅटर्न अँड द टाइम इंटरव्हल बिटवीन देम. काय आहे, कशा पद्धतीने वेव्ह, ही नॉर्मल वेव्ह आहे, ही सर्वांची नॉर्मल अशीच आली पाहिजे, ह्याच्यामध्ये व्हेरिएशन आलं तर समजायचं आपल्या हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि कालावधी आहे, एका वेव्हचा कालावधी आहे 0.8 सेकंद आहे, त्याच्याऐवजी कमी किंवा जास्त कालावधी लागत असेल तरी सुद्धा टाइम इंटरव्हल सुद्धा काय होऊ शकतं, आपला हार्टचा काही प्रॉब्लेम आहे का हे समजू शकतं. तर हा झाला इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इलेक्ट्रोकार्डिओग्राम समजला का भाग? हे डायग्राम वरून तुम्ही काय करायचंय, समजून घ्यायचंय. पुढचा छोटासा पॉइंट राहतो लिम्फॅटिक सिस्टीम. आपण म्हटलं सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये दोन भाग येतात, एक म्हणजे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था, आणि दुसरी सिस्टीम म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम. आता लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे ब्लड सारखीच सिस्टीम आहे, पण त्याला आपण लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये याच्यामध्ये लिम्फ म्हणून येतो, त्यानंतर लिम्फॅटिक फ्लुइड आणि लिम्फ व्हेसल्स वाहून नेणारे त्याला काय म्हणणार, लिम्फ व्हेसल्स म्हणणार. आणि आणखी काय म्हणणार, लिम्फ व्हेसल्स आणि लिम्फ नोड्स, आणि मध्ये मध्ये पॉइंट्स असतात, त्याला काय म्हटलेलं आहे, लिम्फ नोड्स. पाहूया आपण काय थोडक्यात पाहणार आहे इथं. लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लिम्फॅटिक व्हेसल्स, सम ऑर्गन्स अँड टिश्यूज. त्याला लिम्फ नोड्स म्हणतो. द वर्ड लिम्फ मीन्स क्लिअर वॉटर. लिम्फ शब्दाचा अर्थ काय आहे, क्लिअर वॉटर आहे. पण क्लिअर वॉटर ते नुसतं पाणी नसतं, नाव पडलं ते अशा पद्धतीचं पाणी, जखमेतून रक्त न येता नुसतं पाणी पाझरत असेल तर ते क्लिअर वॉटर म्हणून त्याला नाव पडलेलं आहे लिम्फ म्हणून, क्लिअर वॉटर. पण ऍक्च्युली ते काय आहे, इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू with almost similar composition of blood except RBCs, blood platelets and some proteins. काय आहे, ब्लड सारखंच आहे ते, फक्त त्याच्यामध्ये तांबड्या पेशी नाहीत, प्लेटलेट्स नाहीत, आणि काय आहे, काही प्रोटीन नाही. म्हणजे पहा, ब्लड लिंब कुठून तयार होतं, तर आपल्या कॅपिलरीज मध्ये, कॅपिलरी मधून दोन सेल्स, कॅपिलरी ही सेल पासून, सिंगल सेल इपिथेलियल सेल्स पासून बनलेले आहे. दोन सेलच्या मध्ये जो मायक्रोस्कोपिक गॅप असतो, त्या मायक्रोस्कोपिक गॅप मधून प्लाझ्मा बाहेर येतो. प्लाझ्मा बाहेर येतो, त्या प्लाझ्माला आपण लिम्फ म्हणणार. कारण लिम्फचं कंपोजिशन मी तुम्हाला सांगितलंय. लिम्फ म्हणजे काय, तर प्लाझ्मा प्लस डब्ल्यूबीसी. प्लाझ्मा आणि त्या लहान छिद्रातून डब्ल्यूबीसी सुद्धा, पांढऱ्या पेशी अमिबॉइड आहेत, अमिबासारखा आकार धारण करतात, त्यामुळे त्या सुद्धा त्यातून बाहेर पडू शकतात. आणि प्लाझ्मा आणि डब्ल्यूबीसी म्हणजे काय आहे, लिम्फ आहे. आणि प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, आणि अशा पद्धतीचं हे फ्लुइड आहे, त्याला लिम्फ म्हटलेलं आहे. फ्लुइड फ्रॉम इंट्रासेल्युलर स्पेस, इंटरसेल्युलर स्पेस, सर्व सेलच्या सभोवती हे लिम्फ असतं. ब्लड मधले अन्न घटक त्या लिम्फ मध्ये येतात, लिम्फ मधून सेलला मिळतात. ब्लड मधून ऑक्सिजन आलेला लिम्फ मध्ये येतो, लिम्फ मधून सेलला जातो, सेल कडून कार्बन डायऑक्साइड लिम्फ मध्ये येतो, लिम्फ मधून ब्लड मध्ये येतो. लक्षात, म्हणजे ब्लड आणि सेल, ब्लड आणि बॉडी सेल याच्या मधला इंटरमिडिएट प्रॉडक्ट आहे, त्याला आपण लिम्फ म्हणूया. फ्लुइड फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेस ऑफ द बॉडी टिश्यू एंटर्स इनटू द लिम्फॅटिक व्हेसल्स. फ्रॉम देअर it is discharged into the discharge into the blood, into the blood vessels through the thoracic duct and the right lymphatic duct. काय, राईट लिम्फॅटिक डक्ट आणि थोरॅसिक डक्ट मधून वाहणाऱ्या, म्हणजे त्याच्या नलिका आहेत, म्हणजे ब्लड मधूनच तयार होतं आणि पुन्हा ब्लड मध्येच जातं. पुन्हा कुठं जातं ते फ्लुइड, नष्ट कुठं होतं, तर ब्लड मध्येच होतं. कारण त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा, फिल्ट्रेशन वगैरे नसल्यामुळं, पंपिंग ऍक्शन नसल्यामुळं ब्लड मधूनच तयार होतं, वुझिंग होऊन, पाझरून
तयार होतं आणि पुन्हा ते लिंफ काय केलं जातं, बॉडीतून गोळा केलं जातं आणि ब्लड व्हेसल मधून लिम्फ नोड मधून काय होतं, अनेक आपल्या बॉडीमध्ये लिम्फ नोड्स आहेत, त्या लिम्फ नोड मधून काय होतं, पुन्हा ब्लड मध्ये येऊन मिसळतं. त्यामुळं एखादी जखम झाली, तर जखम झाली समजा हाताला मला नख काढताना कापलेलं आहे, तिथं जखम झाली, बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल थोडंसं. त्या बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं की आपल्या काकेमध्ये काय होते, वळंबा येतो. तो वळंबा म्हणजे लिम्फ नोड, आवाळ येतं म्हणतो किंवा वळंबा म्हणतो आपण. तर तो भाग म्हणजे लिंफ, की तिथून जाणारे रोग जंतू काय केले जातात, त्या लिम्फॅटिक फ्लुइड मधून काय होतात, ब्लड मध्ये मिक्स होण्यापूर्वी त्या लिम्फ नोड मध्ये जातात. लिम्फ नोड मध्ये काय केलं जातं, फिल्ट्रेशन केलं जातं. नको असणारे पदार्थ, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इथं गाळले जातात, त्यांना नष्ट केलं जातं. आणि पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम जर स्ट्रॉंग असतील तर तिथं काय होतात, तो भाग स्वेल होतो, फुगतो आणि आपल्याला दुखायला लागतं. दात दुखत असला, दाढ दुखत असली की आपल्या मानेच्या खालच्या बाजूला, आपल्याला जबड्याच्या खालच्या बाजूला वळंबा येतो, बरोबर आहे. पायाला लागलं की जांघेमध्ये येतो. तर ते हे लिम्फ नोड इथं डायग्रामॅटिक दाखवलेलं आहे. कुठं कुठं आहे, कुठं कुठं आहे ते. तर ते लिम्फ नोड काय करा, पहा तुम्ही डायग्राम वरचे आणि वेगवेगळे. तर अशा पद्धतीनं लिम्फॅटिक फ्लुइड ह्या प्रकारची एक सिस्टीम आहे. आपल्या ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम बरोबरच लागून दुसरी सिस्टीम आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, लिम्फॅटिक सिस्टीम. या ठिकाणी हा भाग संपतो. त्याचा एकच छोटासा भाग तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याकडे नारू जसा आजार आहे तसं इलेफंटासिस, हत्ती पाय नावाचा रोग आहे. हत्ती पाय म्हणजे काय होतो, आपला पाय हत्तीच्या पायासारखा म्हणजे मोठा होतो, एका पायापेक्षा दुसरा पाय खूप मोठा होतो, दुप्पट जवळजवळ होतो, म्हणून त्याला काय म्हणतात, हत्ती पाय रोग म्हणतात, इलेफंटासिस. ब्रुचेरिया ब्रॉन्कॉप्टी नावाच्या, उचेरिया ब्रॉन्कॉप्टी नावाच्या पॅथोजेनिक निमॅटोडमुळे, गोलकृमीमुळे होतो. म्हणजे काय हा, तर एक हा जंत आहे, हा आपले जे जंत पोटात होतात तशा पद्धतीचा हा ऑर्गॅनिझम आहे, गोलक्रमी आहे, नारूचा जसा असतो तशाच पद्धतीचा. आणि तो काय होतो, आपली जी लिम्फ व्हेसल्स आहेत तिथं डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत, पायाच्या लिम्फ व्हेसल्स आहेत, या लिम्फ व्हेसल मध्ये जाऊन बसतो, तिथं जाऊन जीवन जगत असतो. आता ते जगत असताना काय होतं की तो परत येणार, आपल्या पायाच्या भागामध्ये काय होतं, लिंफ तयार होत असतं, पण परत जाणारे लिंफ मात्र तो ब्लॉक करतो, रस्ता बंद करतो. त्यामुळे काय होईल, पायामध्ये लिम्फ फ्लुइड हे साठून राहतं आणि द्रव साठून राहिल्यामुळं पाय कवते होतो, जाड होतो. त्याला म्हणतात इलेफंटासिस. आज आपल्याकडे नळानं पाणी यायला लागल्यापासून काय झालेलं आहे, त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. कारण हे जे जंतू आहेत ते हातापायाला ज्या जखमा असतात तिथून, त्या जखमेतून काय करतात, आपले अंडी घालण्याचा भाग तेवढा बाहेर काढतात. आणि आपण पूर्वी काय करत होतो, नदीतून किंवा विहिरीतून पाणी आणायचो, विहिरीत पाणी आणताना पाण्यात उभं राहायचो आणि घागर कळशी हंडा काय असेल तर बुडवायचो. त्यावेळेस त्या जखमेतून काय करतात, ते अंडी बाहेर सोडायचे आणि ते पाणी दुसऱ्यानं भरून नेलं की त्याच्या पोटात जायचे, त्याला इलेफंटासिस व्हायचा. जंत पण असे प्रसार होता. तर ते आता काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. पण अजूनही केरळ वगैरे दलदल ज्या भागामध्ये आहे, तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये मात्र अजूनही इलेफंटासिसचे रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हा काय आहे, इलेफंटासिस डिसीज ह्या लिम्फ नोडशी, लिम्फॅटिक वेसलशी रिलेटेड आहे. तर या ठिकाणी आपला हा भाग इथं संपतो. हा टॉपिक या ठिकाणी सर्क्युलेशन हा भाग संपला. त्याचे MCQ आहे ते मी आता फोटोग्राफ काढून टाकतो, तुम्ही आधी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करा सुटतायत का, आणि नंतर मी तुम्हाला फोटोग्राफ्स देतो. आणि मग उद्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी आपला तास आहे, तेव्हा आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे नर्वस सिस्टीम, आपली चेतना संस्था पाहूया. थँक्यू.